वास्तू बांधू शकतो, परंतु फक्त प्रेमानेच सुंदर वास्तू बांधता येते. आज हे शक्य झाले ते प्रेमामुळे. मला असं वाटतं की खरंच नशीब लागतं की विलासराव देशमुख साहेबांसारखा मोठा भाऊ असो त्याला नशीब लागतं. पण तेवढंच सौभाग्य लागतं की तुम्हाला दिलीपराव देशमुख साहेबांसारखा लहान भाऊ असतो. आम्ही तिघजण, म्हणून मला कुठेतरी वाटतं की जेव्हा भैया आहेत तेव्हा मी त्यांच्यासाठी दिलीपराव देशमुख साहेबांचा आदर्श घेऊन लहान भाऊ होऊ शकतो. आणि जिथं धीरज आहे तिथं विलासराव देशमुख साहेबांसारखा मोठा भाऊ व्हायची मला संधी मिळते. आज आम्हा परिवारासाठी तर अतिशय इमोशनल ही गोष्ट, ही जागा आहे. मला आठवतं की साहेब जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते आणि तेव्हा लातूरला ते येणार होते, तर पहिली सभा कुठे घ्यावी याचा जेव्हा विचार झाला तेव्हा त्यांनी पहिली सभा ही मांजरा सहकारी साखर कारखान्यात होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ते स्वतःच्या वडिलांना भेटले. आदरणीय दादाजी, बाबा म्हणायचे, त्याच्या बाबांना भेटले. ते ह्याच स्टेजवरती भेटले. ह्याच स्टेजवरती त्यांनी पाया पडल्या आणि पहिल्यांदा मी खरंच पप्पा आणि दादा या दोघांच्या डोळ्यात अश्रू पाहिले. कारण ही जागा कशी, इथं मला जास्त काही बोलायचं नाही, बरेचसे वक्ते आहेत. पण जसं धीरज म्हणाले की आपल्या पंढरीची मूर्ती आलेली आहे, आपल्या विठ्ठलाची मूर्ती आलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा मी लातूरला येईन तेव्हा तेव्हा इथं येऊन या मूर्तीचं दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रितेश दादा. दादाच्या भाषणाचा जर 2 ओळीत सार सांगायचा झाला, मनात साठवणी तुमची करणी, नतमस्तक आम्ही तुमच्या चरणी.